मी तिथे घरगडी म्हणून गेलो, पण त्यांनी मला जे पहिल्याच रात्री करायला भाग पाडलं ते अजूनही माझ्या अंगावर काटा आणतं. मी विजय. मी तसा छोट्याशा गावातला होतो आणि काही महिन्यांपूर्वीच मी शहरात कामानिमित्त आलो होतो. माझं लग्न झालं होतं. माझी बायकोही गावाकडे होती. मी त्या शहरात छोटं मोठं मजुरीचं काम करायचो. मी तसा दिसायला मध्यम होतो, पण जास्त शिक्षण न झाल्यामुळे मी हे छोटे मोठे काम करत होतो. एके दिवशी संध्याकाळी मी घरी जात होतो, तेव्हा मला बस स्टँडवर असताना एक सुंदर तरुणी दिसली. रस्त्याने वेगाने गाड्या येत जात होत्या. ती तरुणी बहुतेक कोणाची वाट बघत असेल असं मला वाटलं. पण दुसऱ्या क्षणी ती तरुणी माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली की माझी गाडी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे आणि मला जरा रस्ता क्रॉस करायला भीती वाटत आहे. तुम्ही माझी रस्ता क्रॉस करायला मदत कराल का? आता एवढ्या सुंदर मुलीची या मजुराला मदत करायला मिळत आहे, तर मग मी नाही कसं म्हणणार? मी क्षणातच त्या मुलीला तिची मदत करायला होकार दिला. तिने न लाजता माझा हात पकडला. मी तिला सुखरूप रस्ता ओलांडून दिला आणि तिला तिच्या गाडीजवळ सोडताच मी तिथून निघू लागलो. पण त्या तरुणीने मला थांबवलं. तिने मला माझं नाव विचारलं आणि मी काय काम करतो तेही विचारलं. मी तिला माझ्या कामाबद्दल सांगितलं, तर तिने मला माझी कमाई पण विचारली. मी म्हणालो की मी महिन्याचे 10,000 रुपये कमावतो. ती तरुणी मला म्हणाली की मी तुला महिन्याचे 50,000 रुपये देईल आणि तुला राहायला चांगली जागाही देईल. तुला माझ्यासोबत माझ्या घरी घरगडी म्हणून कामाला ठेवेल. तू यासाठी तयार असशील तर तुला आत्ताच मी माझ्यासोबत माझ्या गाडीने घेऊन जाईन. मी 2 मिनिट विचार केला की असंही मी महिन्याचे 10,000 कमावतो आणि तेही एवढं गाढवासारखं काम करून, आणि त्यातूनही मला पैसे घरी पाठवावे लागतात. असंही माझ्या एवढ्या कमी पगारात माझं काही भागतही नव्हतं आणि इथे तर फक्त घरातील काम करून मला महिन्याचे 50,000 रुपये मिळणार होते. एवढी चांगली ऑफर मी काय दुसरं कोणीही जाऊ दिली नसती. तेव्हा मी काहीच जास्त प्रश्न न करता त्या मॅडमसोबत जायला होकार कळवला. त्यांच्या घरी पोचताच त्यांनी मला सर्वात पहिले माझी राहण्याची खोली दाखवली. त्यांचं घर तर खूपच मोठं होतं आणि त्यांच्या घरात एकापेक्षा एक मोठमोठ्या वस्तू होत्या. पण त्या एवढ्या मोठ्या घरात त्या एकट्याच राहायच्या. माझ्या या मालकीनबाईंचं नाव होतं सीमा. त्यांनी मला किचनमधील सर्व काही काम समजावलं. मी शहरात आधीही एकटाच राहायचो, त्यामुळे मला स्वयंपाकापासून घरातील सर्व कामं जमायची. मी माझ्या नवीन कामात खूप खुश होतो. माझ्या मालकीनबाई दिसायला खूप सुंदर होत्या. त्या माझ्याशी खूप छान वागायच्या. मला त्या अगदी घरातील सदस्यासारखं वागवायच्या. गेल्या काही महिन्यांपासून मी गावी माझ्या घरीही गेलो नव्हतो. पहिल्यापेक्षा आता दुप्पट पैसे मी घरी पाठवत होतो, त्यामुळे माझ्या घरचे खूप खुश असायचे. मालकीनबाई मला अधूनमधून त्यांच्यासोबत बाहेर घेऊन जायच्या. त्या घरात मालकीनबाईंची जिमही होती. मलाही व्यायामाची सवय होती. मी रोज माझ्या खोलीतच व्यायाम करायचो. माझ्या हातचं बनवलेलं जेवण मालकीनबाईला खूप आवडायचं. त्या नेहमी माझं कौतुक करायच्या. एकदा त्या मला म्हणाल्या की तू एवढा बॉडी बिल्डर दिसतोयस, तू असा नेमका कुठला व्यायाम करतोस? त्यावर मी म्हणालो, बाईसाहेब मी रोज माझ्या खोलीतच दंड बैठका मारतो. त्यावर मालकीनबाई म्हणाल्या की तू आपल्या घरातल्या जिममध्ये येत जा, मी तुला तिथले मशीन कसे चालवायचे ते शिकवेल. मला जिम वगैरे असं काही माहीत नव्हतं आणि मी त्यात कधी गेलोही नव्हतो. पण मालकीनबाईंच्या म्हणण्याला मान देऊन मी जिममध्ये जायचं ठरवलं. मग दुसऱ्या दिवसापासून मी मालकीनबाईंसोबत जिममध्ये जाऊ लागलो. मालकीनबाई मला सर्व काही शिकवत होत्या. जिममध्ये असताना माझी मालकीनबाईंवर नजर पडली. त्या जिम सूटवरही खूप सुंदर दिसत होत्या. मला आजपर्यंत माझ्या परिवाराबद्दल मालकीनबाईंनी काहीही विचारलं नव्हतं आणि मी त्यांना कधी काही सांगितलंही नव्हतं. असेच दिवस जाऊ लागले. एक दिवस माझ्या खोलीतील बाथरूममध्ये पाणी येत नव्हतं. याबद्दल मी मालकीनबाईंना सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या की तू माझ्या रूममधील बाथरूम वापरू शकतोस. मी माझे कपडे घेऊन त्यांच्या बाथरूममध्ये गेलो. त्या दिवशी मालकीनबाईंना कसला आनंद झाला होता कुणास ठाऊक. त्या सारख्या हसतच होत्या. त्यांना नेमकं त्या दिवशी काय झालं होतं मला काहीच कळत नव्हतं. त्या रात्री मालकीनबाईंनी मला एक नवीन ड्रेस आणि एक स्प्रे आणून दिला. त्या मला म्हणाल्या की आज तू तुझ्या खोलीला लॉक कर आणि माझ्या रूममध्ये ये. मग रात्री जेवण झाल्यावर मी मालकीनबाईंच्या रूममध्ये गेलो. त्या रूममध्ये सर्वत्र अंधार होता. आत जाताच मालकीनबाई माझ्याशी बोलू लागल्या, पण तेव्हा त्या मला दिसत नव्हत्या. पण त्यांचा आवाज मला येत होता. मी त्यांना म्हणालो, बाईसाहेब तुम्ही मला दिसत नाहीत, लाईटचा काही प्रॉब्लेम झालाय का? मी बाहेर जाऊन लाईट चेक करून येतो. मी असं बोलताच मालकीनबाईंनी मला थांबण्यास सांगितलं. त्या म्हणाल्या, आता लाईट महत्त्वाची नाही, आता मी तुला इथे का बोलावलंय ते महत्त्वाचं आहे. त्यांचं बोलणं अगदी योग्य होतं. त्यांनी मला का बोलावलं तेच महत्त्वाचं होतं.
तेव्हा त्यांनी माझा हात पकडून मला एका जागी बसवलं. त्या अचानक रडू लागल्या. त्यांचा रडका स्वर ऐकताच माझं मन हळवं झालं. मी त्यांचं सांत्वन करावं म्हणून त्यांच्या हातावर हात ठेवला आणि तेवढ्यातच मला काहीतरी टोचल्यासारखं झालं. आणि मग त्या रात्रीनंतर मी थेट दुसऱ्या दिवशीच उठलो. सकाळी मी उठलो तेव्हा माझ्या शेजारी कोणी नव्हतं. माझं डोकं मला अगदी जाम झाल्यासारखं वाटत होतं. मी खोलीत सर्वत्र नजर टाकली, परंतु मालकीनबाई मला कुठेही दिसत नव्हत्या. मी बाहेर आलो तेव्हा मालकीनबाई नाश्ता करत बसल्या होत्या. मी त्यांना म्हणालो की बाई, मला माफ करा, मी तुमच्या खोलीतच झोपी गेलो आणि आता माझ्या उशिरा उठण्यामुळे तुम्हाला स्वतः नाश्ता बनवावा लागला. त्यावर त्या म्हणाल्या, काही हरकत नाही, तू घरकामात जास्त थकला असशील म्हणून तुला काल लगेच झोप आली असावी. काही हरकत नाही, आता जा, तू तुझा आवर आणि नाश्ता करून घे आणि बाकी सगळी घरातील कामही आटोप. एवढं बोलून बाई तिथून निघून गेल्या. त्यानंतर मी माझ्या रोजच्या घरकामात व्यस्त झालो आणि जेव्हा मी निवांत बसलो तेव्हा अचानक मला प्रश्न पडला, जो की मला तो आधीच पडायला पाहिजे होता, की रात्री मला मालकीनबाईंच्या खोलीत सुईसारखं काय टोचलं आणि त्यानंतर मी कसं काही लगेच झोपी गेलो. मला रात्रीचं काही नीट आठवत नव्हतं. तेव्हा मालकीनबाई घरी नव्हत्या आणि मला त्यांना प्रश्न करायचा होता की काल रात्री त्यांनी मला त्या अंधाऱ्या खोलीत बोलावलं तरी का होतं. असो, त्या घरी येताच मी त्यांना प्रश्न करणार हे मी ठरवलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी मालकीनबाई घरी आल्या तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याचा चान्सच मिळाला नाही. त्या आल्यापासून त्यांच्या खोलीत होत्या. त्या रात्रीही त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आणि त्या म्हणाल्या की मी तुला जो स्प्रे दिला आहे तो मारू नये, मला त्याचा सुगंध आवडतो. पुन्हा त्या दिवशी मी रात्री मालकीनबाईंच्या रूममध्ये गेलो. आजही त्यांच्या रूममध्ये सर्वत्र अंधार होता. मी त्यांना म्हणालो, बाईसाहेब, तुम्ही मला इथे का बोलावलं ते मला सांगा आणि जेव्हाही मी इथे येतो तेव्हा तुमच्या खोलीतील वीज बंद का असते? अगोदर खोलीतील दिवे लावा. मी जरा वरच्या स्वरातच त्यांच्याशी बोलत होतो. मी तेव्हा माझ्या मोबाईलचा टॉर्च लावतच होतो. तोच मालकीनबाईंचा आवाज माझ्या कानावर पडला. त्या म्हणाल्या, विजय, मी तुला आपलं समजले होते, पण तूही माझ्या नवऱ्यासारखा आहेस, फक्त स्वतःचा विचार करणारा. मालकीनबाईंचं बोलणं ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो. त्यांना नेमकं काय बोलायचं होतं? त्यांना भावूक झालेलं पाहून मी शांतच झालो होतो. मी त्यांना म्हणालो, मालकीनबाई, मी खोलीतील लाईट लावतो, मग तुम्ही माझ्याशी तुम्हाला काय बोलायचं ते बोला. त्यांनी मला थांबवलं. त्या म्हणाल्या, मी आजपर्यंत कोणासमोरही माझं दुःख व्यक्त केलं नाहीये, पण काय माहीत का तुझ्यासमोर मला माझं दुःख व्यक्त करावंसं वाटतं. पण मी तुला माझे अश्रू दाखवू शकत नाही, कारण मला माझं दुःख या अंधारातच ठेवायचं आहे. मला ते उजेडात आणायचं नाही. तुला मला समजून घ्यायचं असेल तर तू इथे थांब, नाहीतर तू जाऊ शकतोस. मालकीनबाईंच्या बोलण्यावरून मी हे तर समजलो होतो की त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि त्या फार दुःखी आहेत. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की त्यांनी मला आपलं मानलं होतं आणि म्हणूनच त्या माझ्याशी त्यांचं दुःख वाटत होत्या. नेहमी सगळ्यांसमोर हसत राहणाऱ्या व्यक्तीला तिचे अश्रू दिसू द्यायचे नव्हते, म्हणून त्यांनी लाईट बंद ठेवला होता. तेव्हा मी मालकीनबाई शेजारी बसलो. त्यांना म्हणालो, मी तुम्हाला आता लाईट लावण्यासाठी आग्रह करणार नाही, पण मला तुमच्या दुःखाचं कारण समजेल का? त्यावर त्या म्हणाल्या, मी फार एकटी पडले आहे. हे घर मला खायला करतं, परंतु तू आल्यापासून घरातील रिकामेपण कमी होत चाललंय. तेव्हा त्या माझं कौतुक करत होत्या. अचानक त्यावेळी मला काहीतरी टोचल्यासारखं जाणवू लागलं. मी जोराने ओरडलो. पुन्हा एकदा माझ्यासोबत तेच घडलं जे आदल्या दिवशी झालं होतं. मी थेट पुढच्या दिवशी उठलो, पण आज मी माझ्या खोलीत होतो. मी बाहेर पडलो तोच मालकीनबाई समोर दिसल्या. त्या माझ्याकडे बघून गालात हसल्या. मी जाऊन थेट त्यांना प्रश्न केला की काल रात्री तुमच्याशी बोलत असताना मला अचानक काय टोचलं? तुम्ही माझ्यासोबत काय करत आहात? त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, विजय, तू ड्रामा शो बघतोस का? काय बोलतोयस? अरे काल काय, त्याच्या आधीही तुला माझ्या खोलीत टाचनपिन टोचली होती. माझ्या रूममधील बेडशीट थोडी उसवली आहे, मी तिथे टाचनपिन लावली होती आणि तू वारंवार त्यावरच येऊन बसलास, त्यामुळे तुलाच ती पिन टोचली असेल. मालकीनबाई एवढ्या श्रीमंत होत्या, पण त्यांच्या कंजूशीचीही एक बाजू होती. बेडशीट बदलायचं सोडून त्या टाचनपिन लावून काम चालवत होत्या. असो, तेव्हा त्या मला थँक्यू म्हणाल्या. त्या म्हणाल्या, काल तुझ्याशी बोलून माझं मन हलकं झालं. मी माझ्या खोलीत कधी आलो ते मला आठवत नव्हतं. मी त्यांना विचारलं तर त्यावर त्या म्हणाल्या, विजय, तू आज काय प्रश्न करतोयस? विसरलास का? आपल्या गप्पा गोष्टी झाल्यावर तू मला मॅगी बनवून दिलीस आणि त्यानंतर तू झोपायला गेलास. रात्री तू मॅगी बनवली होतीस, तीही खूप छान होती. तुला त्यासाठी धन्यवाद द्यायचं राहिलं होतं, कारण काल तू लवकर तुझ्या खोलीत निघून गेला होतास. तेव्हा मला लक्षात आलं की मी उगाच मालकीनबाईंवर संशय घेत होतो. त्यानंतर असंच एक दिवस मध्यरात्री
माझ्या कानावर एक नाही तर 2 आवाज पडले. एक आवाज तर मालकिनीचा होता आणि दुसरी व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी होती. काम झालंय असं बोलताच त्या खोलीतील लाईट सुरू झाला. मला मालकीनबाई कुठेतरी घेऊन निघाल्या होत्या, पण तेवढ्यात मी डोळे उघडले. मला पाहून त्या दचकल्या आणि 2 पावलं मागे सरकल्या. त्या त्यांच्यासोबतच्या नर्सला म्हणाल्या, तू याला इंजेक्शन दिलंस, त्याचा काही असर का दिसत नाहीये? त्यावरती म्हणाली, मॅडम मी तर नेहमीप्रमाणे माझं काम केलं. आज माझ्या औषधींनी काम कसं केलं नाही काय माहीत. तेव्हा मी माझ्या हातावरील कापड काढला. मी गेल्या काही दिवसांपासून माझ्या हातावर सॉफ्ट कापड गुंडाळून झोपत होतो, कारण मला संशय आला होता की काहीतरी चुकीचं घडतंय. त्यात माझी नजर माझ्या हातावरील टोचल्याच्या निशाणावरही गेली होती. मी गेल्या 4-5 दिवसांपासून सत्य माझ्यासमोर येण्याची वाट पाहत होतो आणि आज पूर्ण 5 दिवसांनंतर मालकीनबाई मला बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायला आल्या होत्या. परंतु त्यांनी मला इंजेक्शन दिलं ते माझ्या हाताला न लागता ते माझ्या हातावरील कपड्याच्या जाड आवरणावर दिलं गेलं आणि मी जागीच होतो. मी त्यांना म्हणालो, मालकीनबाई तुम्ही माझ्यासोबत हे काय करत होत्या? तुम्ही मला कुठल्या गोष्टीत फसवत आहात? त्यावर त्या म्हणाल्या, मी समजते तेवढा तू मूर्ख नाहीयेस, पण आता तुझी हुशारी काही कामाची नाही. खूप वेळ झाला आहे. आता गप माझ्यासोबत चल. माझं काम होताच मी तुला तुझ्या गावी सोडून देईल. तुझे सगळे रिपोर्ट मला हवे होते तसेच आहेत. आता मला ड्रामा नकोय. मी तुला माझी मदत केल्याबद्दल 10,000 देईन. चल आता. मालकीनबाई मागच्या काही दिवसांपासून मला बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन माझ्या काही टेस्ट करत होत्या. आता माझे सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मी त्यांच्यासाठी उपयोगी होतो. त्या मला ट्रान्सप्लांटसाठी घेऊन जात होत्या आणि तेही. मी त्यांच्यासोबत जाण्यास नकार देताच त्यांनी मला धमकवायला सुरुवात केली. तेव्हाच मी त्यांना एक व्हिडिओ दाखवला. मगापासून त्या जे काही बोलत होत्या ते सगळं मी शूट केलं होतं. मी त्यांची पोलिसात तक्रार करणार. मी असं बोलताच त्या घाबरल्या व माझी विनवणी करू लागल्या की प्लीज माझी मदत कर. माझ्या नवऱ्याकरता मी हे सगळं करत होते. मी विचार केला होता की तुमच्यासारख्या गरिबाची कोणी दखल घेत नाही. तुमच्याशी थोडं गोड बोललं की तुम्ही लगेचच बोलण्यात अडकतात. जेव्हा मी तुझी पैशांची गरज ओळखली तेव्हा मी विचार केला की तुझ्याकडून मी घरातील काम करून घे आणि तुझ्यासारख्या सुदृढ व्यक्तीची किडनीही माझ्या नवऱ्यासाठी मिळवेल आणि तीही तुला 1 रुपयाही न देता. मालकीनबाईंचे विचार खूप खालच्या पातळीचे होते. त्यांनी मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्यावरही देवाची कृपा होती, जे सत्य माझ्या समोर आलं. मी त्यांना म्हणालो, तुमची नियत स्वच्छ असती तर कदाचित मी तुमची मदत केली असती, पण तुम्ही गरिबाला कुडेदानमधला कचरा समजल्या. आम्ही गरीब आहोत आणि स्वाभिमानीही. पैशापेक्षा माझ्या परिवाराला माझी जास्त गरज आहे. परिवार फक्त श्रीमंतांचेच नसतात मॅडम. मालकीनबाईंना त्यांची चूक लक्षात आली होती. त्या आम्हाला लाख रुपयांचा आमिष दाखवू लागल्या, पण मी त्यांची मदत करू शकत नव्हतो. त्यांची परिस्थिती पाहता मी त्यांची पोलिसात तक्रार केली नाही, पण त्या दिवसानंतर मी त्या घरातलं काम सोडून कायमचंच माझ्या गावी निघून गेलो आणि गावी जाऊन छोटं मोठं काम करून माझं व माझ्या परिवाराचं पोट भरू लागलो. माझ्या घरी येण्याने माझी बायको खूप खुश होती, पण माझ्यासोबत शहरात काय झालं होतं हे मी कोणालाच सांगू शकत नव्हतो. पण तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धडा होता. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.